नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी गायत्री आपल्या सर्वांचे स्वागत करते भक्ती आणि भोजन या चॅनलवरती. आशा करते की आपण सर्वजण स्वस्थ आहात आणि मस्त आहात. आज आपण एका अत्यंत प्रभावशाली आणि न्यायप्रिय देवतेबद्दल जाणून घेणार आहोत. शनी जयंतीनिमित्त भगवान शनिदेवाविषयी. शनी जयंती हा दिवस म्हणजे कर्माचे फळ देणाऱ्या शनिदेवाचा पवित्र जन्मोत्सव. या दिवशी भक्त श्रद्धेने उपवास करतात, पूजा करतात आणि शनिदोषापासून मुक्ती मिळावी म्हणून प्रार्थना करतात. भगवान शनिदेव हे न्यायाचे देव मानले जातात. ते प्रत्येकाला त्यांच्या कर्मानुसार फळं देतात. म्हणूनच शनिदेवाची पूजा म्हणजे केवळ भीती नव्हे तर सत्य, संयम आणि प्रामाणिकपणाचा स्वीकार आहे. आजच्या या भक्तिमय कार्यक्रमात आपण जाणून घेणार आहोत शनी जयंतीचे महत्त्व, शनिदेवाचा जन्म, पौराणिक कथा, पूजाविधी, पवित्र मंत्र, भक्तिगीते, भावस्पर्शी कविता, शनीची साडेसती, जीवनाला दिशा देणारे संदेश आणि शेवटी भक्तिमय समारोप. तर चला मग श्रद्धा, भक्ती आणि सकारात्मक भावनेने या पवित्र प्रवासाची सुरुवात करूया. शनी जयंती हा दिवस भगवान शनिदेवाच्या जन्माचा पवित्र दिवस मानला जातो. हा उत्सव मुख्यतः ज्येष्ठ अमावस्याला श्रद्धा आणि भक्तिभावाने साजरा केला जातो. भगवान शनिदेव हे सूर्यदेव आणि छायादेवी यांचे पुत्र मानले जातात. हिंदू धर्मात शनिदेवांना कर्मफळदाता असे म्हटले जाते. म्हणजेच प्रत्येक व्यक्तीने आयुष्यात केलेल्या चांगल्या आणि वाईट कर्माचे योग्य फळ देण्याचा कार्य शनिदेव करतात. शनिदेवांचा स्वभाव अत्यंत न्यायप्रिय मानला जातो. ते कोणावरही अन्याय करत नाहीत आणि कोणालाही विनाकारण त्रास देत नाहीत. माणसाच्या कर्मानुसारच ते त्याला सुख किंवा दुःख देतात. अनेक लोक शनिदेवांना घाबरतात कारण त्यांच्या नावाशी साडेसती, अडचणी, संकटे जोडली जातात. पण प्रत्यक्षात शनिदेव हे जीवनाला योग्य दिशा देणारे देव आहेत. ते माणसाला संयम, प्रामाणिकपणा, मेहनत आणि सत्याचा मार्ग शिकवतात. जो व्यक्ती अहंकार, खोटेपणा आणि अन्याय करतो त्याला शनिदेव शिक्षा देतात. पण जो सत्य, सेवा आणि चांगल्या कर्माचा मार्ग स्वीकारतो त्याच्यावर शनिदेवाची विशेष कृपा राहते. शनी जयंतीच्या दिवशी भक्त उपवास करतात, तेलाचा दिवा लावतात, शनिमंत्राचे जप करतात आणि गरिबांना दान देतात. असे मानले जाते की या दिवशी श्रद्धेने पूजा केल्यास शनिदोष कमी होतो आणि जीवनातील संकटापासून संरक्षण मिळते. शनिदेव म्हणजे भीती नव्हे तर कर्म, न्याय आणि सत्याचे जीवन प्रतीक आहेत. पौराणिक कथानुसार भगवान शनिदेवांचा जन्म अत्यंत अद्भुत आणि रहस्यमय मानला जातो. शनिदेव हे सूर्यदेव आणि छायादेवी यांचे पुत्र आहेत. असे सांगितले जाते की सूर्यदेवाचे तेज इतके प्रखर होते की त्यांची पत्नी संज्ञादेवी यांना ते सहन होत नव्हते. म्हणून एक दिवस त्यांनी आपल्या सावलीला म्हणजे छायादेवीला सूर्यदेवाच्या सेवेसाठी ठेवले आणि स्वतः तप करण्यासाठी निघून गेल्या. छायादेवी अत्यंत शांत, भक्तिमय आणि तपस्वी स्वभावाच्या होत्या. त्या भगवान शिवाची कठोर तपस्या करत असत. तपस्येच्या काळात त्यांनी अन्न आणि पाण्याचा त्याग केला होता. त्यांच्या कठोर साधनेचा प्रभाव त्यांच्या गर्भातील बालकावरही पडला होता. काळाच्या ओघात छायादेवीच्या पोटी शनिदेवाचा जन्म झाला. तपस्येच्या प्रभावामुळे शनिदेवाचा वर्ण अत्यंत काळा झाला होता. जेव्हा सूर्यदेवांनी आपल्या पुत्राला पाहिले तेव्हा त्यांनी संशय व्यक्त केला असे म्हणतात. या गोष्टीमुळे छायादेवी दुःखी झाल्या आणि शनिदेवांच्या नजरेत तीव्र वेदना आणि तपशक्ती निर्माण झाली. म्हणतात की जेव्हा शनिदेवाने प्रथम आपल्या पित्याकडे पाहिले तेव्हा सूर्यदेवाच्या तेजावर परिणाम झाला. ही कथा आपल्याला एक महत्त्वाचा संदेश देते. बाह्य रूपापेक्षा अंतःकरणातील शक्ती आणि तपस्या अधिक महान असते. शनिदेव लहानपणापासूनच अत्यंत गंभीर, न्यायप्रिय आणि तपस्वी स्वभावाचे होते. भगवान शिवावरील त्यांच्या भक्तीमुळे त्यांना अद्भुत शक्ती प्राप्त झाली. भगवान शिव शनिदेवाच्या भक्तीवर प्रसन्न झाले आणि त्यांनी शनिदेवांना नवग्रहांमध्ये विशेष स्थान दिले. तसेच माणसांच्या कर्मानुसार फळ देण्याची जबाबदारीही त्यांच्याकडे सोपवली. तेव्हापासून शनिदेवांना कर्मफळदाता म्हणून ओळखले जाते. शनिदेवांच्या जन्माची ही कथा आपल्याला शिकवते की संघर्ष, तपस्या आणि संयम यामधूनच खरी शक्ती जन्माला येते. प्राचीन काळातील ही कथा राजा विक्रमादित्य आणि भगवान शनिदेवांच्या न्यायाशी संबंधित आहे. ही कथा आपल्याला संयम, सत्य आणि कर्माचे महत्त्व शिकवते. एकदा राजा विक्रमादित्य त्यांच्या दरबारात नवग्रहांमध्ये सर्वात श्रेष्ठ ग्रह कोण यावर चर्चा सुरू होती. राजा अत्यंत बुद्धिमान आणि न्यायप्रिय होते. त्याने प्रत्येक ग्रहासाठी स्वतंत्र आसन ठेवले आणि त्यांच्या महत्त्वानुसार स्थान दिले. परंतु त्या सभेत शनिदेवांना इतर ग्रहांच्या तुलनेत कमी स्थान मिळाले. हे पाहून शनिदेव शांत राहिले पण त्यांच्या मनात दुःख निर्माण झाले. त्यांनी ठरवले की योग्य वेळ आल्यानंतर ते राजाला आपल्या प्रभावाची जाणीव करून देतील.
काही काळानंतर राजा विक्रमादित्यांच्या जीवनात अचानक संकटाची मालिका सुरू झाली. त्यांचे वैभव, संपत्ती, सत्ता आणि मानसन्मान हळूहळू नष्ट होऊ लागले. ज्या राजाकडे एकेकाळी अपार ऐश्वर्य होते त्याला साध्या जीवनासाठी संघर्ष करावा लागला. असे म्हणतात की राजाला राज्य सोडून दूर जावे लागले. त्यांनी अनेक अपमान, दुःख आणि वेदना सहन केल्या. कधी अन्न मिळालं नाही, कधी लोकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही. पण या कठीण काळातही राजा विक्रमादित्य यांनी सत्य, संयम आणि प्रामाणिकपणा सोडला नाही. त्यांनी कोणाचाही द्वेष केला नाही आणि अन्यायाचा मार्ग स्वीकारला नाही. शेवटी शनिदेव त्यांच्या धैर्याने आणि सहनशीलतेने प्रसन्न झाले. ते राजासमोर प्रकट झाले आणि म्हणाले, हे राजन, जो मनुष्य संकटातही सत्य, धैर्य आणि संयम सोडत नाही त्याला आज मी शेवटी उंच स्थान देतो. यानंतर शनिदेवाने राजाला त्याचे हरवलेले वैभव आणि सन्मान परत दिले. ही कथा आपल्याला शिकवते की जीवनात वाईट काळ कायम राहत नाही. संकटे माणसाला तोडण्यासाठी नाही तर अधिक मजबूत बनवण्यासाठी येतात. जर मनात सत्य असेल, कर्म चांगले असेल आणि धैर्य कायम असेल तर शनिदेवाची कृपा नक्कीच प्राप्त होते. शनी जयंती या पवित्र दिवशी भक्त श्रद्धा, संयम आणि भक्तिभावाने भगवान शनिदेवाची पूजा करतात. असे मानले जाते की या दिवशी केलेली प्रार्थना आणि दान विशेष फलदायी ठरते. चला जाणून घेऊया शनी जयंतीची पूजा कशी करावी. सकाळी लवकर स्नान करावे. या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करणे अत्यंत शुभ मानले जाते. शरीर मन शुद्ध ठेवून भक्तिभावाने दिवसाची सुरुवात करावी. शनिदेवाचा संबंध काळ्या रंगाशी मानला जातो, म्हणून काळे किंवा गडद निळे वस्त्र परिधान करणे शुभ मानले जाते. पिंपळाचे झाड अत्यंत पवित्र मानले जाते. झाडाभोवती प्रदक्षिणा घालून तेलाचा दिवा लावण्याने शनिदेवाची कृपा प्राप्त होते असे मानले जाते. शनिदेवाच्या मूर्तीवर किंवा शनी मंदिरात तिळाचे तेल अर्पण केले जाते. यामुळे शनी दोष कमी होतो अशी श्रद्धा आहे. काळे तीळ, काळे वस्त्र, उडीद डाळ यांचा संबंध शनिदेवाशी जोडला जातो. हे पदार्थ अर्पण करणे शुभ मानले जाते. शनी जयंतीच्या दिवशी दान धर्माला विशेष महत्त्व आहे. अन्नदान, वस्त्रदान किंवा गरजू लोकांना मदत केल्याने पुण्य प्राप्त होते. भगवान हनुमानांची भक्ती केल्याने शनिदेव प्रसन्न होतात असे मानले जाते. म्हणून या दिवशी हनुमान चालीसा पठण करणे अत्यंत शुभ मानले जाते. कावळ्यांना अन्न देणे शुभ मानले जाते. शनिवारी कावळ्यांना अन्न दिल्यास शनिदेव प्रसन्न होतात अशी श्रद्धा आहे. मजूर, गरीब आणि गरजू व्यक्तींना मदत करणे ही खरी शनिभक्ती मानली जाते. शनिदेव न्यायप्रिय आहेत, म्हणून कोणालाही दुखवू नयेत, खोटे बोलू नये आणि अहंकार ठेवू नये. शनी जयंतीची पूजा ही फक्त विधी नाही तर मन शुद्ध करून चांगल्या कर्माचा स्वीकार करण्याचा दिवस आहे. भगवान शनिदेवाची कृपा प्राप्त करण्यासाठी मंत्रजपाला अत्यंत महत्त्व दिले जाते. असे मानले जाते की श्रद्धेने आणि शांत मनाने केलेला मंत्रजप मनातील भीती दूर करतो, नकारात्मकता कमी करतो आणि जीवनात सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो. शनी जयंती या पवित्र दिवशी शनिमंत्राचा जप केल्याने विशेष पुण्य प्राप्त होते असे मानले जाते. मूल मंत्र ओम शं शनेश्वराय नमः हा शनिदेवाचा अत्यंत प्रभावशाली आणि सोपा मंत्र मानला जातो. या मंत्राचा जप केल्याने मन शांत होते आणि शनी दोष कमी होतो अशी श्रद्धा आहे. शनी गायत्री मंत्र ओम कृष्णागाय न विद्महे रविपुत्राय धीमहि तन्नः शनी प्रचोदयात. या मंत्रामध्ये शनिदेवाच्या दिव्य शक्तीचे स्मरण केले जाते. हा मंत्र बुद्धीला योग्य दिशा देतो आणि संकटांमध्ये धैर्य देतो असे मानले जाते. दशरथकृत शनिस्तोत्र नीलांजन समाभासम रविपुत्र यमाग्रजम छाया मार्तंड संभूतम तम नमामि शनेश्वरम. ही प्रार्थना अत्यंत पवित्र मानली जाते. राजा दशरथाने शनिदेवांना प्रसन्न करण्यासाठी हे स्तोत्र म्हटले होते अशी मान्यता आहे. मंत्र जप शांत आणि स्वच्छ ठिकाणी करावा. शक्य असल्यास तिळाच्या तेलाचा दिवा लावावा. काळ्या तिळाची माळ वापरणे अत्यंत शुभ मानले जाते. जप करताना मनात श्रद्धा आणि सकारात्मकता विचार ठेवावेत. मंत्राचा उच्चार स्पष्ट आणि शांत भावनेने करावा. मंत्र म्हणजे फक्त शब्द नाही तर आत्म्याला शक्ती देणारी दिव्य ऊर्जा आहे. श्रद्धेने केलेल्या भगवान शनिदेवाचे नाव जीवनातील अंधार दूर करून आशेचा प्रकाश देऊ शकतो. शनी जयंतीनिमित्त भगवान शनिदेवांना चरणी अर्पित
हा भक्तिमय अभंग जो मनाला शांतता, श्रद्धा आणि सत्याचा मार्ग दाखवतो. काळ्या नभाचा राजा तू, न्यायाचा अधिपती, कर्माचे फळ देणारा शनिदेवा त्राता तू. संकटाच्या वाटेवरती तूच धीर देणारा, सत्याच्या या मार्गावरती तू दीप उजळवणारा. तेलाचा हा दिवा घेऊन भक्त तुझ्या दारी आला, कृपेची सावली दे रे जीवन थकून गेले. ज्याच्या अंतरी सत्य असे त्याला कधी न हरवशी, अन्याय करणाऱ्यांना मात्र कर्माची शिक्षा द्यायची. काळ्या रात्रीच्या अंधारात आशेचा किरण तू, दुःखाच्या या सागरातून मुक्तीचा किनारा तू. पापाच्या या ओझ्याखाली जीव जेव्हा थकतो, तुझ्या नामाचा आधार घेता मन पुन्हा सावरतो. अहंकाराच्या राजवाड्यांना क्षणात धूळ कराशी, पण भक्ताच्या साध्या मनाला प्रेमाने कवटाळशी. श्रम करणाऱ्या हातांमध्ये तुझा आशीर्वाद असतो, सत्यासाठी झगडणाऱ्यांच्या पाठीशी शनी उभा असतो. तेल तीळ भक्तिभाव एवढीच माझी पूजा, चरणी ठेवतो आयुष्य माझे देव शनिदेव दूजा. संकटांनी वेढले तरी श्रद्धा कधी न तुटू दे, सत्य संयम चांगली कर्मे जीवनातून न जाऊ दे. शनिदेवाची भक्ती म्हणजे भीती नव्हे, तर सत्य, संयम आणि कर्मावरचा विश्वास आहे. शनिपालट म्हणजे शनिग्रहाचे एका राशीतून दुसऱ्या राशीत भ्रमण. ज्योतिषशास्त्रानुसार शनिग्रह अत्यंत संत गतीने चालतो आणि एका राशीत सुमारे 2.5 वर्ष राहतो. जेव्हा शनिग्रह व्यक्तीच्या जन्मराशीच्या आधीच्या राशीत, जन्मराशीत आणि पुढच्या राशीत भ्रमण करतो, तेव्हा त्या कालावधीला साडेसती असे म्हटले जाते. हा संपूर्ण काळ मिळून साधारणतः 7.5 वर्षाचा असतो, म्हणून त्याला साडेसती म्हणतात. अनेक लोक साडेसतीचे नाव घेताच घाबरतात, कारण या काळात जीवनात अडचणी, संघर्ष, मानसिक ताण वाढू शकतो असे मानले जाते. पण प्रत्यक्षात साडेसती म्हणजे शिक्षा नसून जीवनाला योग्य दिशा देणारा काळ आहे. शनिदेव माणसाला या काळात अनेक गोष्टी शिकवतात. जीवनातील प्रत्येक गोष्ट वेळेनुसार घडते हे समजते. घाई आणि वितळवळेपणा कमी होतो. माणूस स्वतःच्या मर्यादा ओळखू लागतो. सत्ता, पैसा, गर्व कायम टिकत नाही हे जाणतो. खरे नाते, खरे मित्र, जीवनातील सत्य समोर येते. माणूस अधिक परिपक्व बनतो. चांगल्या आणि वाईट कर्माचे परिणाम स्पष्ट दिसू लागतात. माणूस आपल्या कृतीबद्दल अधिक जागरूक होतो. साडेसतीच्या काळात काही लोकांना संघर्षाचा सामना करावा लागू शकतो, पण हा काळ माणसाला आतून मजबूत करण्याचं काम करतो. जर मनात श्रद्धा, संयम आणि सकारात्मक विचार असतील तर शनिदेवाचा हा काळ जीवनाला नवी दिशा देऊ शकतो. या काळात काय करावे? या काळात सत्य आणि प्रामाणिकपणाचा मार्ग स्वीकारावा. गरीब, गरजू लोकांना मदत करावी. शनी मंत्र, हनुमान चालीसा याचे पठण करावे. मेहनत आणि संयम सोडू नये आणि कोणाचाही अपमान करू नये. साडेसती म्हणजे अंधार नाही, तर जीवनातील खरी ओळख करून देणारा प्रवास आहे. शनी जयंती या पवित्र भावनेतून आपण भगवान शनिदेवांचा जीवन संदेश समजून घेतला, तर तो केवळ धार्मिक नाही, तर एक अत्यंत व्यावहारिक आणि जीवनाला दिशा देणारा आहे. भगवान शनिदेव आपल्याला नेहमी कर्म, न्याय आणि सत्याचा मार्ग दाखवतात. ते कोणालाही विनाकारण शिक्षा करत नाहीत, तर माणसाच्या कृतीनुसार त्याला योग्य परिणाम देतात. शनिदेव आपल्याला सांगतात, कधीही अन्याय करू नका. इतरांवर अन्याय करणे हे स्वतःच्या भविष्यासाठी अडचणी निर्माण करणे आहे. न्यायाचा मार्ग शांत जीवन देतो. मेहनत करा. शनिदेव भाग्यापेक्षा कर्मावर जास्त विश्वास ठेवतात. जो मेहनत करतो त्याला ते नक्कीच यश देतात. गरिबांचा अपमान करू नका. दुर्बल, गरीब आणि श्रमिक लोकांचा आदर करणे खरे पुण्य आहे. शनिदेव अशा कर्मावर विशेष कृपा करतात. अहंकार ठेवू नका. अहंकार माणसाला खाली आणतो. सत्ता, पैसा आणि प्रतिष्ठा क्षणभंगुर असतात हे शनिदेव सतत शिकवतात. कर्मावर विश्वास ठेवा. जीवनात जे काही घडते ते आपल्या कर्माचे फळ असते, त्यामुळे चांगली कर्म करणे हे सर्वात मोठे साधन आहे. आणि सर्वात महत्त्वाचा संदेश म्हणजे शनी शिक्षा देतो, पण ती माणसाला योग्य मार्गावर आणण्यासाठी असते. ही शिक्षा द्वेषासाठी नसते, तर सुधारण्यासाठी असते. ती माणसाला अधिक शहाणा, संयमी आणि मजबूत बनवते. शनिदेवांचा संदेश साधा आहे. जर मन स्वच्छ असेल, कर्म चांगले असतील आणि विचार सत्य असतील,
तर जीवनात कोणताही अंधार टिकू शकत नाही. म्हणूनच शनिदेव भीतीचे नव्हे तर आत्मसुधारणेचे प्रतीक आहेत. शनी जयंती या पवित्र भावनेला समर्पित ही कविता, जी जीवनातील संघर्ष, श्रद्धा आणि सत्याचा सुंदर संगम दाखवते. जीवनाच्या वाटेवर जेव्हा अंधार दाटून येतो, तेव्हा कुठेतरी शनिदेवाचा न्याय जागा होतो. प्रत्येक अश्रूची किंमत त्याला माहिती असते. म्हणूनच कधी उशिरा का होईना सत्य जिंकत असते. श्रीमंतीचा गर्व ज्याच्या डोळे झाकायला लावतो, त्यांनाच काळ एक दिवस जमिनीवर आणतो. पण जो मनाने स्वच्छ आणि कर्माने प्रामाणिक असतो, त्याच्यावर शनिदेवाचा आशीर्वाद कायम असतो. संकटे येतात फक्त आपल्याला मजबूत बनवायला, आणि शनी येतात जीवनाचा खरा अर्थ शिकवायला. कोसळलेल्या स्वप्नाच्या ढिगातही आशा जिवंत असते, कारण श्रद्धेच्या दीपातच खरी दिशा दिसत असते. अंधार कितीही गडद असला तरी तो कायम राहत नाही. सत्याचा मार्ग धरला तर वाट कधीच चुकत नाही. कर्माच्या या आरशातच माणूस स्वतःला ओळखतो, आणि शनिदेवाच्या न्यायातच खरा अर्थ सापडतो. दुःखाच्या सावलीलाही एक दिवस दूर होतात, जेव्हा मनात श्रद्धेचे दिवे उजळून उठतात. कारण जीवनात कधीही हार मानू नये, कारण वेळेच्या न्यायात प्रत्येकाचे उत्तर दडलेले असते. ही कविता आपल्याला शिकवते की जीवन कितीही कठीण असले तरी श्रद्धा, संयम आणि सत्याचा मार्ग कधीही व्यर्थ जात नाही. शनी जयंतीच्या या पवित्र प्रसंगाच्या या भक्तिमय प्रवासाचा आपण आता समारोप करत आहोत. भगवान शनिदेव म्हणजे कधीही भीतीचे कारण नाही, तर ते न्याय, कर्म, सत्य यांचे जिवंत प्रतीक आहेत. ते आपल्याला सतत हेच शिकवतात की जीवनात आपण जे काही करतो त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतात. म्हणूनच प्रत्येक कृती विचारपूर्वक आणि प्रामाणिक असावी. जर मन स्वच्छ असेल, कर्म चांगले असेल आणि इतरांबद्दल आदर भावना व सहानुभूती असेल, तर शनिदेव नेहमीच आपल्या पाठीशी उभे राहतात. ते कधीही भक्तांना नष्ट करण्यासाठी नाही, तर त्यांना घडवण्यासाठी आणि मजबूत बनवण्यासाठी येतात. आजच्या या पवित्र शनी जयंतीनिमित्त आपण सर्वांनी मनापासून एक सुंदर संकल्प करूया. नेहमी सत्य मार्गावर चालू, मेहनत करू आणि कोणावरही अन्याय करणार नाही. हा संकल्प आपल्या आयुष्याला नवी दिशा देईल आणि आपल्याला अधिक चांगला माणूस बनवेल. शेवटी इतकेच म्हणूया, शनिदेवाची कृपा सर्वांवर असो. जीवनात शांतता, संयम आणि यश लाभो. जय शनिदेव. जर हा व्हिडिओ आणि ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा, कमेंट करा आणि भक्ती आणि भोजन या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. माहिती देताना जर काही माहिती चुकीची केली असेल तर मी तुम्हा सर्वांची माफी मागते. मी गायत्री आपल्या सर्वांचा निरोप घेते. पुन्हा भेटूया नवीन भक्तिमय प्रवासात, नवीन भक्तिकथेसह, इथेच आपल्या भक्ती आणि भोजन या चॅनलवरती. तोपर्यंत नमस्कार. श्री स्वामी समर्थ.